जैसे कि बाला साहेब सर ने उनको बुलाया है, मैं भी वही नाम से उनको बुलाना चाहूँगी। नाना, can we please have you here to speak few words? Can we have a huge round of applause for him, guys? सगळ्यांना नमस्कार. मस्के बंधूंच्या या उद्योग समूहाला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं काही लोकांना इथे सन्मानित केले जाणार आहे. काही लोकांचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीही मी या ठिकाणी आलो. माझा परिचय आपल्याला झालेला आहे. मी जवळजवळ 25 वर्ष आमदार होतो. माझा मुलगा 5 वर्ष आमदार होता. माझी मुलगी नाशिकची मेयर होती. राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना फक्त त्या पदाचा मानकरी होण्याचं काम नाही केलं, तर आम्ही समाजाला उभं करण्याचा प्रयत्न केला. इतरही समाजातल्या सगळ्या लोकांना उभं करण्याचा प्रयत्न केला. योगायोगानं माझ्याकडे सामाजिक न्याय आणि महिला बाल विकास, माजी सैनिक कल्याण असे 3 पोर्टफोलिओ होते आणि त्यातून लोक कसे उभे राहतील याचा मी सातत्यानं विचार केला. योगायोगानं 61% लोकांचं काम माझ्याकडे होतं महाराष्ट्राच्या. 49% वुमन्स महिला आणि 11% मागासवर्गीय. असा जवळजवळ 60-61% लोकांचं काम केलं आणि यातून मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या आज महिला राजकारणामध्ये दिसत आहेत, सरपंच पदापासून तर अगदी जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये जे त्यांना आरक्षण दिलं गेलं, ते मी महिला धोरण भारताचं जे मांडलं गेलं, योगायोग माझा चांगला होता, नशिबान होतो मी की ते मला मांडता आलं. भारताचं महिला धोरण मी बनवलं आणि बेजिंगला, चीनच्या राजधानीमध्ये भारताच्या वतीनं जगाच्या समोर ते ठेवलं आणि संपूर्ण जगामध्ये त्या महिला धोरणाचा 1 नंबर आला. कारण त्याच्यामध्ये आपण महिलांना आरक्षण दिलं होतं 30%. म्हणजे लोक प्रतिनिधी या क्षेत्रामध्ये 30%, 33% आणि जिथे नोकरी उद्योग आहे तिथेसुद्धा 30%. आजही MIDCमध्ये जर आपल्याला महिलांना काही उद्योग करायचा असेल तर त्यांच्यासाठी 30% जागा ह्या राखीव असतात. नोकरीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी अगदी BDOपासून तर कलेक्टरपर्यंतसुद्धा 30% जागा त्यांना देण्याचा कायदा आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय क्षेत्रामध्ये उद्योग कधीच उभा राहत नव्हता, कारण कोणतीच बँक मागासवर्गीय माणसाला कर्ज दिले जात नव्हते. परंतु मी समाज कल्याणमध्ये स्वतःचा सहकार निर्माण केला आणि आज त्या सहकाराच्या त्या 5 वर्षामध्ये 42 कोटीच्या सूतगिरण्या, कारखाने असे जवळजवळ त्या काळात माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये 1000 मुलांना उद्योग उभे केले. त्याच्यामध्ये कोणी 2 कोटी, 4 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी अशाप्रमाणे त्या ठिकाणी उद्योग दिलेत. आजही एकदा कायदा केल्यानंतर तो काही रद्द होत नाही आणि आजही मुलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगामध्ये आहेत. मस्के बंधूंचाही उद्देश तोच आहे की समाजामध्ये माणसं उभी राहिली पाहिजे, स्वतःचे उद्योग निर्माण झाले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर आपण उभं राहून आपल्याकडे दुसऱ्याला कामाला ठेवलं पाहिजे. आपण दुसऱ्याकडे कामाला राहण्यापेक्षा हा जो मस्के बंधूंचा उद्देश आहे याला खऱ्या अर्थाने मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि ते निश्चितपणानं यशस्वी झाले आहेत. परंतु जे काही त्यांना एनर्जी कमी पडत असेल ती देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि त्यानिमित्तानं तुम्हालासुद्धा बळ लागेल. मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you so much, sir, for your kind words.
you.